नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलला। आज आपण बनवणार आहे एकदम अशी पारंपरिक दम बिर्याणी जी हॉटेलमध्ये सर्व करतात, पण घरगुती पद्धतीने। त्यासाठी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। 1 किलो चिकनला मॅरिनेट केले। मॅरिनेशनसाठी दही, लाल तिखट, बिर्याणी मसाला, हळद एवढं सगळं टाकलेलं आहे आणि त्यासोबतच बरिस्ता म्हणजे तळलेला कांदा। 1 किलो चिकनसाठी जवळजवळ तुम्ही 5 ते 6 कांदे जे आहेत ते बारीक चिरून त्यांना तळून घ्यायचे। त्यानंतर तुम्हाला जेवढी क्वांटिटी पाहिजे, जेवढं त्या आकाराचं तुम्ही पातेलं घ्यायचं। त्यामध्ये तेलामध्ये मी चिकन टाकलेलं आहे, हे मॅरिनेट केलेलं। आता मॅरिनेशन कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त 2 तास करायचं आहे। तुम्ही जेवढं जास्त मॅरिनेट करणार चिकन तेवढं जास्त छान होणार। त्यामध्ये मी टोमॅटो टाकलेला आहे, 1 टोमॅटो त्यामध्ये बारीक चिरून टाकलेला आहे आणि हे खूप टेस्टी लागतं आणि खूप ज्युसी लागतं। इकडे चिकन आपलं शिजतंय तोपर्यंत आपण तांदूळ उकडून घेऊया। तांदूळ उकडण्यासाठी एका पातेल्यामध्ये थोडे खडे मसाले, तमालपत्र, दगडी फूल आणि इलायची, लिंबू आणि साजूक तूप हे सगळं टाकून आणि मीठ पाण्यामध्ये भरपूर टाकायचं आहे। तुम्हाला असं वाटत असेल की भरपूर मीठ टाकल्याने तांदूळ खारट होईल, पण नाही, ते मीठ खाली राहून जातं आणि तांदळाला छान टेस्ट येते। तर त्यामुळे तांदूळ जेव्हा उकळतो त्यामुळे त्यामध्ये मीठ घालणं फार गरजेचं आहे आणि लिंबू टाकल्यावरती तांदूळ एकमेकांना असं चिटकत नाही आणि मोकळा होतो छान। तर तांदूळ आपल्याला पूर्ण शिजवायचा नाही, 80% आपल्याला तो शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे थोडासा असा नरम झाला पाहिजे पण जास्तही नाही। आणि तो झाल्याच्या नंतर आपण त्याच्यातला थोडासा तांदूळ वेगळा करून त्यामध्ये ऑरेंज किंवा हिरवा खाण्याचा कलर टाकायचा आहे आणि तो कलर चांगल्या क्वालिटीचा टाकायचा आहे, खराब क्वालिटीचा किंवा लोकल असा टाकायचा नाही आहे। व्यवस्थित चांगल्या क्वालिटीचा कलर त्यामध्ये टाकायचा आहे आणि तांदूळाला पाण्यातनं काढून घ्यायचे। जर तो पाण्यातच राहिला तर तो कंटिन्यू शिजतच राहणार, कारण की पाणी गरम आहे। आणि चिकन आपलं शिजून झालेलं आहे। चिकन शिजताना त्यामध्ये बिर्याणी मसाला पूर्ण टाकून द्यायचा आहे, तांदळामध्ये बिर्याणी मसाला टाकायचा नाही। थोडंसं चिकन वेगळं करायचं, त्यामध्ये लेयर टाकायची, पहिले चिकनची, नंतर तांदळाची, कलर तांदूळ आणि त्यावरती तळलेला कांदा, कोथिंबीर। त्यानंतर परत दुसऱ्या लेयरला चिकन टाकायचं आहे, त्यानंतर पांढरा तांदूळ, पांढरा भात, तळलेला कांदा आणि कलर केलेला भात ह्यामध्ये टाकायचा आहे आणि छानपैकी ह्याचे लेयर्स करून घ्यायचे। थोडासा बिर्याणी मसाला पण तुम्ही त्यामध्ये टाकू शकतात जेव्हा आपण दम देतो। तर दम देताना तुम्ही लक्षात ठेवायचं की चिकन जास्त सुक्कं नको आहे, त्याला थोडीशी ग्रेव्ही राहिली पाहिजे, म्हणजे मसाला जो आहे तो लागतो। शेवटच्या लेअरमध्ये कोथिंबीर, तळलेला कांदा आणि तूप घालून जे आहे त्याला व्यवस्थित असं वाफ बाहेर जाणार नाही असं त्याच्यावरती तुम्ही पीठ लावूनही झाकण लावू शकता, किंवा जर तुमच्याकडे झाकण असेल तर पीठ लावायची गरज नाही, कपडा ठेवूनही तुम्ही त्याला जे आहे पॅक करू शकता। हे टाकल्याच्या नंतर एक तवा घ्यायचा आहे, लोखंडाचा तवा, त्याला गॅसवरती गरम करायला ठेवायचे। तो व्यवस्थित मीडियम आचेवरती गरम झाला की हे सगळं लेअर केलेलं मिक्सचर त्या तव्यावरती जवळजवळ 15 मिनटं आपण ठेवणार आहोत। 15 मिनटं त्याला दम द्यायचा आहे आणि ही आपली ऑथेंटिक पारंपरिक अशी दम बिर्याणी बनवून तयार होऊन जाते। आणि बिर्याणी तयार झाल्याच्या नंतर तिला कोशिंबीर सोबत तुम्ही सर्व करू शकता। बघू शकता जसं लेअर केलं आहे तसंच तव्यावरती ठेवलं आहे आणि ते त्याच पद्धतीने जे आहे होऊन जाते। वरती तुम्ही त्याच्यावरती वजनही ठेवू शकता, जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही। बघू शकता ना, सेंटही फार छान येतोय बरं का। काही जास्त याच्यामध्ये मसाले लागत नाही, काही नाही। बिर्याणी मसाला तुम्ही अगदी घरी बनवू शकता, खडे मसाल्यांपासून बनतो किंवा बाजारात विकत भेटतो सुहाना बिर्याणी मसाला, तो पण फार टेस्टी लागतो। बिर्याणी आपली तयार झाली, बघू शकता तुम्ही किती छान मसाला आणि लेयर्स तयार आहे आणि तांदूळही मोकळा होतो, तुटत नाही। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।